समर्थ सहकारी बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट घडला असून संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी दाखल झालेल्या 45 उमेदवारी अर्जांपैकी तब्बल 44 अर्ज छाननीत अपात्र ठरले। आर्थिक निर्बंधांमुळे आधीच अडचणीत असलेल्या समर्थ सहकारी बँकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोड घडली आहे। संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी दाखल झालेल्या 45 उमेदवारी अर्जांपैकी तब्बल 44 अर्ज छाननीत अपात्र ठरले असून महिला मतदारसंघातील स्वाती देसाई यांचा एकमेव अर्ज वैध ठरला आहे। या निर्णयाची अधिकृत घोषणा मंगळवारी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली। सोमवारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लोकनेते बाबूराव पाटील सभागृहात अर्जांची छाननी करण्यात आली। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यावेळी उपस्थित होते। निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आवश्यक भाग भांडवल आणि बँकेत नियमानुसार ठेव रक्कम नसल्यामुळे 44 उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले। त्यामुळे निवडणुकीचं संपूर्ण चित्रच बदललं आहे। एकूण 45 अर्जांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघासाठी 34, महिला मतदारसंघासाठी 4, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी 2, इतर मागासवर्गीयांसाठी 3 आणि अनुसूचित जाती मतदारसंघासाठी 2 अर्ज दाखल झाले होते। मात्र छाननीनंतर फक्त स्वाती देसाई यांचाच अर्ज पात्र ठरला। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 7 ते 21 जुलै दरम्यान आहे। 45 पैकी केवळ एकच अर्ज वैध ठरल्यानं समर्थ बँकेच्या निवडणुकीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या अभूतपूर्व परिस्थितीत पुढील प्रक्रिया कशी राबवायची याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवलं आहे। त्यामुळे फेरनिवडणूक जाहीर होणार की बँकेवर प्रशासक नियुक्त होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून अंतिम निर्णय 21 जुलैनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे।